किंवा गॉट इट. ओके, थँक्यू. हो, आलं लक्षात. आपल्याकडे पूर्वापार पारंपरिक पद्धतीप्रमाणे काही टप्प्याटप्प्याने ज्या काही शिक्षण पद्धतीप्रमाणे एक एक टप्पे गाठले जातात, त्याच्यात आपण असं म्हणूया की आचार्य इत्यादी इत्यादी पदव्या मिळत जातात जसे जसे टप्पे पार होत जातात. याच्यातला जो एक सर्वश्रेष्ठ मी मला समजतो त्या अर्थाने एक श्रेष्ठ पद असं आहे की त्याला पंडित असं म्हटलं जातं. कसा योगायोग आहे, जन्माला येतानाच जो पंडित ही उपाधी घेऊन आला असा हा माझा कॉलेज मधला मित्र चारुहास. तुझं स्वागत. धन्यवाद. पंडित चारुहास असा उल्लेख केला तर तुम्हाला आता नक्कीच आवडेल की आडनावाला साजेसं कर्तृत्व असलेला पंडितांचा चारुहास. चारुहास पंडित, तुझं मनापासनं आपल्या निवडक उद्यमी ह्या ग्रुपवरती स्वागत. चारुहासचा प्रवास हा बहुतांश मराठी म्हणूयात आपण, महाराष्ट्र म्हणत नाही, जिथे जिथे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत जे मराठी वाचतात अशा सर्व घरामध्ये पोचलेला असा हा चारुहास, पंडितांचा चारुहास, पंडित चारुहास. मला चारू आता आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की पंडित भीमसेन जोशी असं म्हणताना जो मला आत्मिक आनंद मिळतो आज, खरंच हे कुठलंही तोंड देखलं कौतुक नाही, पंडित चारुहास म्हणताना मला सुद्धा तेवढाच आनंद होतो आहे की आपल्या बरोबरचा आपला एक सवंगडी आज पंडित ह्या पदाला खरोखर पोहोचलेला आहे. तुझं पुन्हा एकदा त्रिवार स्वागत. चारुहास पंडित, आता आज शुक्रवार आहे, गुरुवार आहे, नक्की काय वार आहे असा जो काही एक थोडेसा काल गमतीदार प्रसंग आपल्या निवडक उद्यमी ग्रुपवर तयार झाला होता, हा किती हजरजबाबी आहे. चिंटू वाटे त्यांनी आपल्याला एक खूप सुंदर संदेश दिला की तो बहुतेक आपण सगळ्यांनी बघितला असेल. असा हा चिंटूचा जन्मदाता. आपण चिंटू बद्दल कधीतरी थोडासा उल्लेख असा अर्थाने बोलणार आहोत. चारू, मित्रांनो, आधीच एक खुलासा करू इच्छितो की आम्ही दोघं अगदी समवयस्क आहोत, एकाच क्षेत्रात काम करतो आहोत. त्यामुळे अगदी इनफॉर्मल माझ्या तोंडून त्याचा उल्लेख एकेरीच होत जाणार आहे. मला ते मुद्दाम असा आणता येणं खूप अवघड आहे की चारुहास सर वगैरे म्हणता येणं खरंच माझ्यासाठी अवघड आहे. इतका आमचा एकत्र प्रवास आहे, जरी तो वेगळ्या क्षेत्रात असला तरी. चारू, तुझ्या चिंटूला तर सलाम आहे, ते सगळ्या महाराष्ट्राने केलेलं आहे किंवा सगळ्या मराठी जनांनी केलेलं आहे. पण मुख्य जो विषय आहे, मला तुझ्याबद्दलचं हे जे कुतूहल आहे, तुझ्या सृजन आर्ट गॅलरीचा प्रवास, याच्याबद्दल आपण आज जरा थोडंसं जास्त बोलण्याचा प्रयत्न आहे. मला तुला बोलतं करण्याचं खूप मोठं अवघड काम आहे, कारण तू आधीच म्हणलास की मी मितभाषी आहे. तर आता जरा तो मितभाषीपणा थोडासा तरी तू बाजूला ठेवशील. या सृजन आर्ट गॅलरीच्या संदर्भात तू तुझ्याकडनं सांग की हा नेमका एक सुचण्याचा क्षण कसा निर्माण झाला होता. सृजन आर्ट गॅलरी ही सृजनात्मक कल्पना तुला सुचली कशी? मुळात आपलं कॉलेज शिक्षण संपल्यानंतर मी स्वतःची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालू केली होती. तर कॉलेज संपल्यावर एकूण जी परिस्थिती होती त्या काळी आर्टिस्ट लोकांची, हो, मी कॉलेजमध्ये असतानाच माझ्याकडे कामं यायला लागली होती नशिबाने. तर त्यामुळे कॉलेज संपल्यावर एकूण आर्टिस्ट लोकांना जे पैसे वगैरे मिळायचे, हा एकूण ते बघता मी आपली स्वतःची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालू केली. आर्थिकदृष्ट्या आपल्याला जरा व्यवस्थित राहावं म्हणून. त्याच्याबरोबर इतरही अनेक कामं करत होतो. म्हणजे मी बालभारतीसाठी चित्र काढलेली, चिंटू तर आहेच. अशी बरोबर. मधल्या टप्प्यांवर वेगवेगळी कामं मी बुक कव्हर्स करायचो, न्यूजपेपर किंवा मासिकांसाठी इलस्ट्रेशन्स करायचो, अशी चाललेली होती. आणि एक ॲडव्हर्टायझिंगच्या एका अशा टप्प्यावर या संपूर्ण प्रवासात माझी बायको पण माझ्याबरोबर होती. ती पण माझ्याच वर्गात होती. तुला ती माहिती आहेच, भाग्यश्री. हो, हो. तर भाग्यश्री. भाग्यश्री आता आहे का?
आहे ती दुसरीकडे जरा बिझी आहे. ठीक तर आहे, ठीक आहे. तर त्या पूर्ण याच्यात एका टप्प्यावर आम्हाला दोघांनाही असं वाटायला लागलं, की हे जे ॲडव्हर्टायझिंग करतोय, त्याच्यातनं आपल्याला पैसे मिळतायत, पण समाधान मिळत नाहीये. कामाचं जे हं. समाधान असतं. कारण बरोबर. आर्थिकदृष्ट्या ती आमची अगदी चांगली चाललेली ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती. पण कलाकार म्हणून एक अस्वस्थपणा होता. तर असं विचार करत होतो, की काहीतरी वेगळं करायचं. मग जनरली जेव्हा एखादा चित्रकार काहीतरी करायचं असं म्हणतो, ॲडव्हर्टायझिंग किंवा सारखं तशा टाइपचं काही सोडून, तर तेव्हा असं होतं, की आपण काहीतरी पेंटिंग करायची किंवा लँडस्केप हं. करायचं वगैरे. पण बरोबर. तो माझा पिंड नव्हता. पेंटिंग, लँडस्केप वगैरे करण्याचा. म्हणजे करू शकतो, पण ते करेन असं हे नव्हता. तर काहीतरी वेगळं म्हणजे जसं चिंटू ही एक वेगळी लाईन चालू केली होती, तसं काहीतरी हं. वेगळं करावं असं मनात येत होतं. आणि हा विचार चालू असताना एका इंडस्ट्रियल एक्झिबिशनमध्ये मी लेझर टेक्नॉलॉजी बघितली. बरोबर. इंडस्ट्रियल कामासाठी काही-काही दाखवत होते. हं. आणि ते बघत असताना असं वाटलं, की ह्याच्यातनं काहीतरी आपल्याला निर्माण करता येईल. हे असं केव्हाची गोष्ट आहे चारू? मनात आलं माझ्या. ही साधारण 2005 ची गोष्ट आहे. ओके. हं. 2005 ची गोष्ट आहे. आणि मी मग विचार केला, की हे बरं मला त्याच्यावर एक्सपेरिमेंट करायचं म्हटलं, कारण ते मशीन तेव्हा 12 लाख वगैरेला होतं. आणि तेव्हा जी पुण्यात अक्षरशः 1 का 2 मशीन्स होती आणि ती सुद्धा हं. अशी कोणालाही ते एक्सपेरिमेंट करायला देण्याची शक्यता नव्हती. तर मी विचार केला, की आपण मशीनच घेऊन टाकू. त्याच्यावर काय करायचं वगैरे असं काहीही ठरलेलं नव्हतं. ते मशीन घेतलं आणि काय आहे तेव्हा ॲडव्हर्टायझिंगचं इतकं लोड असायचं कामाचं, की ते मशीन हं. होतं आणि ह्याच्यावर काहीतरी आपल्याला करायचंय. असं करून ते ठेवलेलं होतं. अधनं-मधनं काहीतरी एक्सपेरिमेंट्स करायचो. मग वेगवेगळे मटेरियल, काच असेल, ॲक्रेलिक असेल, कागद बरोबर. असेल, लाकूड असेल, अशा वेगवेगळ्या मटेरियलवर ट्रायल घेत होतो. आणि जेव्हा लाकडावर ट्रायल्स घ्यायला लागलो, तेव्हा एक मला खूप इंटरेस्टिंग हे वाटलं, की ते जे त्याचं जे लाकड नॅचरल वूड त्याच्यावर त्या लेझरचं हं. बर्निंग जे होतं, त्याच्यामुळे एक असा खूप रिच इफेक्ट निर्माण होतोय असं मला जाणवलं. म्हटलं, की आपण लाकूड हे माध्यम घेऊया आणि त्याच्यात काय करता येईल बघूया. आणि लाकडात जेव्हा मी अजून शोध घ्यायला लागलो, तेव्हा असं लक्षात आलं, की लाकडात अनेक छटा आहेत, अनेक रंग आहेत, हं. अनेक टेक्स्चर्स आहेत. नॅचरल म्हणजे नॅचरल वूडमध्ये अगदी लाईट म्हणजे जवळ-जवळ पांढऱ्याच्या जवळ असणारं असं लाकूड आहे. ते एकदम डार्क, ब्लॅकच्या डार्क ब्राउन एकदम असं म्हणजे ब्लॅकच्या हं. जवळ हं. असं आहे. रेड कलरचं लाकूड आहे, व्हायोलेट कलरचं म्हणजे पर्पल कलरचं लाकूड आहे. हे जेव्हा असं वाटलं, तेव्हा असा विचार केला, की आपण हे लाकडाचे जे नैसर्गिक रंग आहेत, त्याची पॅलेट बनवूया. म्हणजे आपण आपल्याला लिमिट करायचं. हे लाकडं आम्ही रंगवू सुद्धा शकतो. म्हणजे डाय वगैरे करू बरोबर. शकतो. हो, हो. पण तसं न करता लाकडाचे जे नैसर्गिक रंग आहेत, ते तसेच ठेवून लेझरनी ती लाकडाचे थिन आम्ही तुकडे घेतले होते. ते लेझरनी कट करून, पेस्ट करून त्यातनं चित्र निर्माण करावी, असं एक विचार मनात आला. त्याच्या आधी लाकडावर जी एक्सपेरिमेंट चालली होती, त्याचं हे फलित होतं म्हणजे अनेक एक्सपेरिमेंट असं करत-करत शेवटी 2005 साली हे केलं होतं. 6 साली ती संकल्पना अजून आकाराला येत गेली आणि 7 साली ॲक्चुअल प्रॉडक्ट तयार होऊन आम्ही आमची सृजन आर्ट गॅलरी ही आर्ट गॅलरी सुरू केली. त्याचीही एक जरा गंमत आहे ते सांगतो, हं. की हं. जरूर. अ, माझं ऑफिस आमच्या वाड्यात होतं. म्हणजे आमचा वाडा हो. तसा ऐसपैस होता हो, तो हो, आलेला हो, आहे. हो. आणि जुन्या वाड्यात ऑफिस माझ्या एका आर्किटेक्ट मित्रांनी खूप सुंदर करून दिलं होतं. फक्त त्या हं. पूर्ण वाड्याचा जो एंट्रन्स होता तो छोटा होता. त्यामुळे मला कार लावायला कुठे जागा मिळत नव्हती. जो पुण्यात पेठात जो प्रॉब्लेम आहे कार लावणे. तर आपला हा तो जो चारुहास पंडित हा जो मित्र आहे, हा पुण्यातल्या
अगदी अस्सल शनिवार सदाशिव नारायण त्यातल्या शनिवार पेठेतला हा तो किस्सा सांगतोय. तर जागा मिळत नव्हती. तर मी शोधात होतो की अरे पार्किंगला कुठे जागा, मी पार्किंगच्या जागेच्या शोधात होतो. तेव्हा प्रभाकर वाडेकरचा मित्र आहे अरुण नातू म्हणून, त्यांचा पलीकडच्या म्हणजे आम्ही ज्या लेनमध्ये माझं ऑफिस होतं त्याच्या पलीकडच्या लेनमध्ये तिथे एक गांधी हॉस्पिटल होतं, त्याच्या शेजारी गांधी हॉस्पिटल. त्या गांधी हॉस्पिटलच्या शेजारी त्यांची जागा होती. तिथे ऍक्च्युली एक प्रिंटिंगचं बाइंडिंगचं युनिट होतं आणि त्याच्या बाहेर एक जागा होती की जिथे पार्किंग करायला जागा मिळणार होती. तर त्या पार्किंगच्या जागेसाठी मी ती आतली जागा विकत घेतली. ती 1200 स्क्वेअर फूट जी जागा होती आतली, पण ती घेतली कारण बाहेरची जागा आपल्याला हवी पार्किंगला. म्हणजे लेझरचं मशीन घेतलं, ती जागा घेतली आणि जेव्हा लेझर मशीनचं जेव्हा आम्ही लेझर याच्यातनं जे प्रॉडक्ट तयार झालं, तेव्हा असा एक विचार आला होता की तिथे आर्ट गॅलरी, म्हणजे आपण आर्टिस्ट आहोत, आपल्याला आर्ट गॅलरी वगैरेचं एक आकर्षण असतं. पण हे प्रॉडक्ट तयार झाल्यावर असं वाटलं की अरे आपण याची आपली स्वतःचीच आर्ट म्हणजे लोकांची चित्र तिथे ठेवण्याची, आपलीच स्वतःची चित्र तिथे ठेवायची, असं एक त्या दृष्टीने तो प्रवास सुरू झाला. आणि हळूहळू लेझरचं आम्ही वाढवत गेलो आणि ऍडव्हर्टायझिंगचं कमी करत गेलो. ऍडव्हान्टेज मला असा होता की ऍडव्हर्टायझिंग मधली सगळी लोक मला लेझरमध्ये घेता आली. तेव्हा साधारण 4 ते 5 लोक होती. आता माझ्याकडे 35 लोक आहेत. तर असा तो चारू, तुझ्या ह्या 35 लोकांना धरून मी तुला विचारतो, तुझा बोलण्याचा फ्लो थांबवायचा मला अजिबात प्रयत्न नाहीये. मला दुसराही आनंद होतोय की मितभाषी चारू खूप उत्स्फूर्तपणे आता बोलतो आहे, तर त्याला थांबवायला नको आहे. तर ह्या 35 लोकांना तू पुढे मी तुला विचारणार आहेच, पण हे 35 लोक आता आपण डोक्यात ठेवूयात, एवढी तुला फक्त एक आठवण दिली. बोल तू. तर सुरू म्हणजे मला जेव्हा शिफ्ट ओव्हर व्हायचं होतं तेव्हा ऍडव्हान्टेज असा होता की क्लायंट्स ऑलरेडी ऍडव्हर्टायझिंगचे होते. प्रॉब्लेम असा होता की त्यांना कमी कसं करायचं. म्हणजे मी त्यांना कारण त्यांना आमच्याकडनं सर्व्हिस चांगली मिळत होती, कामं चांगली होत होती. मला त्यांना प्रत्येकाला अगदी समजून सांगावं लागलं की बाबा नाही, मला आता माझ्यासाठी काम करायचंय, मला आवडेल तेव्हा. परवानगी मिळाली का तुला तुझ्यासाठी काम करायला सगळ्यांकडनं? नाही, परवानगी काढणं खूप अवघड झालं. अजूनही सगळे सगळे जे क्लायंट्स आहेत त्यांच्याशी उत्तम संबंध आहेत माझे. आणि ते हळूहळू म्हणजे त्यांनाही आता छान वाटतं मी जे काय करतोय त्याचं. पण तेव्हा थोडंसं त्यांना येतं. मी एक क्लायंट असा होता की त्याच्या मनात होतं की आम्ही जे डिझाईन करतो ते त्याचं हिट होतं. म्हणजे पॅकेजिंग डिझाईन्स ती सगळी प्रॉडक्ट्स हिट होतात. म्हणून त्याला मला सोडायचं नव्हतं वगैरे, असे बरेच गमतीदार प्रसंग हे होते. पण हे सुद्धा करताना याच्या मागे अजून एक छोटीशी स्टोरी आहे बरं का. जनरली जर का आपण बघितलं की आर्टिस्ट, आपण हे जे वूडचं जे मी तुम्हाला सांगितलंय, मला काय वाटतंय की थोडंसं मी कितीही सांगितलं ना त्या प्रॉडक्ट बद्दल फारसं कळणार नाही. तर एक छोटीशी फिल्म जर का मी दाखवली, म्हणजे अगदी ती 10 मिनिटाची आहे पण त्यात चिंटू वगैरेच आहे, तर त्यातलं 3 मिनिटाचा, थोडीशी मधनच चालू करतो ती फिल्म, 3 मिनिटाचा भाग फक्त दाखवतो. म्हणजे तुम्हाला लोकांना जनरल आयडिया येईल की काय आहे. आणि ती फिल्म ऍक्सेस दिलेला आहे तुम्हाला स्क्रीनचे? हा, दिलेला आहे ना. मी हे करतो. आणि चारू, ती फिल्म झाल्यानंतर तुझ्याकडे जर का काही असे नमुने असतील तर तेही आवर्जून दाखव. हो हो हो. 2005 साली आपली कलाकार पत्नी भाग्यश्री यांच्याबरोबर चारुहास पंडितांनी काष्टाची फ्रेंड्स मागणं केलीस तरी वेगवेगळ्या जातींच्या झाडांची लाकडांची
हा जो चेहरा दिसतोय त्या भाग्यश्री सौ चारुहास पंडित. तर थोडा तुमचा या व्हिडिओचा आवाज वाढवता येईल का? हा. सृजन आर्ट गॅलरी हा हे काष्ठचित्रांचं दालन 2007 मध्ये सुरू झालं. ओके. ही काष्ठचित्र अनेक मान्यवरांपर्यंतही पोहोचली. आता हा प्रकारच एकदम नवीन आहे. अशा प्रकारचं प्रयोग चित्रकला क्षेत्रामध्ये कोणी केलेले मला तरी माहिती नाही. आणि त्यांनी त्याच्यावरती खूप एक्सपेरिमेंटेशन केलंय. त्याची सुरुवात किती छोटी होती हे मला माहिती आहे. मी त्यावेळेला त्याच्याकडे जाऊन ते बघितलेलं आहे. कॉम्प्युटरवरती आणि लेझर कटिंग हा याचं एकत्र करून त्यांनी ती जी चित्र बनवलेली आहे ती फार आकर्षक आहे. आणि त्याच्यात एक भारतीयत्व त्यांनी जपायचा फार मोठा चांगला प्रयत्न केलेला आहे. आणि मला त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटला. खरं म्हणजे महाराष्ट्राला अभिमान वाटावा, देशाला अभिमान वाटावा असं त्याचं कर्तृत्व आहे. आज नक्कीच नक्कीच. मध्यवर्ती भागात सृजन आर्ट गॅलरीची 3 मजली भव्य देखणी इमारत उभी आहे. लाकडावर केलेली कोरी कामं आणि ती वेळ तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांनी केलेली आहे कामं. ती जर पाहिली तर कोणाला खरं वाटणार नाही की चिंटूच्या निर्मात्याची ही कामं आहेत का. केवळ चित्रकार नाही तर तंत्रज्ञान आहे. आणि त्याची गुणवत्ता राखण्यासाठी म्हणून त्याचं रॉ मटेरियल असो, त्याचे टूल्स असो, थोडक्यात उत्तम व्यवस्थापन म्हणजे खरं म्हणजे चित्रकला न शोभणारीच गोष्ट म्हणावी लागेल. ती सगळी उत्तम रिझल्ट देण्यासाठी चारुहास निर्माण केली आहे. निरनिराळ्या कॉर्पोरेट लेवलवर निरनिराळ्या संस्थांनी त्याची मागणी नोंदवली आहे आणि ती वाढती आहे. आणि वृत्तिंगत होणारा असा एक व्यवसाय चारुहास संबंध मॅनेज करतोय हे कोणाला खरंही वाटणार नाही. हा सृजनशील कलाकाराचा अद्ययावत स्टुडिओ आहे. अनेक नव्या उपक्रमांना, योजनांना प्रत्यक्षात आणणं आता सहज शक्य आहे. सृजन आर्टच्या माध्यमातून आम्ही भारतीय कलेला एक वेगळं डायमेन्शन द्यायचा प्रयत्न केलाय. नवीन तंत्रज्ञान म्हणजे लेझर हे तंत्रज्ञान आहे. नवीन माध्यम यातनं आम्ही ही चित्र तुमच्या समोर पेश केलेली आहेत. याला आम्ही ऍक्ट असं म्हणतो. म्हणजे हे दिस इज कॉम्बिनेशन ऑफ आर्ट, क्राफ्ट आणि टेक्नॉलॉजी. तर ह्या कॉम्बिनेशन मधनं ही चित्र आम्ही बनवतो. इन फ्युचर आम्ही सृजन आर्टची चित्र भारतात अजून अनेक ठिकाणी पोचवायचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यानंतर आता इंटरनॅशनल एअरपोर्टवर आमची चित्र आहे. पण इंटरनॅशनली आम्हाला अजून ही चित्र पोचवायची आहेत. कला आणि व्यवसाय यांचा योग्य मिलाप साधणाऱ्या चारुहास पंडितांचा हा प्रवास. हा रंग आणि रेषांचा प्रवास. प्रत्येक रेषा दुसऱ्या रेषेला आकार देणारी, प्रत्येक रंग नवीन रंगाला जन्म देणारा. यातूनच चारुहास पंडित या कलाकारानं उभारलेलं हे सृजनाचं विश्व. फोटोतला चारुहास आणि आत्ताचा चारुहास यातले किती महत्वाचे मोठे टप्पे तू केलेले आहेस. मित्रांनो, माझ्या निवडक उद्योजकांनो, आता चारुहासनी जे दाखवलं ते दाखवत असताना महाराष्ट्रातले नाही, भारतातले 2 महान चित्रकार, एक होते रवी परांजपे आणि दुसरे होते ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीधर फडणीस. या दोघांनी चारूबद्दल इतकं कौतुकाने बोलावं, याच्यातच चारुहासचं एक महत्व किंवा महात्म्य समजू शकतो आपण. चारू, मी मगाशी तुला 35 लोकांच्या बद्दल एक खूण म्हणून तुला सांगितलं, आपण याच्याबद्दल बोलू. एक याच्यात अडचण अशी असते की तू काय मी काय, आपण सोलो काम करणारी मंडळ. चित्रकला ही सोलो काम करणारी आहे, ती काही सामूहिक केली जाणारी गोष्ट नाही. पण हे जे व्यवसायात रूपांतरण घडवत राहिलास, लोकांकडनं काम करून घेत राहिलास, हे कौशल्य कुठनं निर्माण केलंस तू? तुझं चिंटूचं कौशल्य सगळ्या दुनियेला माहिती आहे. सृजन आर्ट गॅलरी ही तू निर्मिती कशी झाली ते कौशल्य सांगितलंस. पण ज्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जो भाग आहे, कारण माणसांना हाताळणं आणि माणसांचं चित्र हातातनं काढणं हे खूप मोठा कौशल्य तू कसं काय साध्य केलंस, हे जरा मलाही उत्सुकता आहे त्याबद्दल.
यालाही एक थोडीशी स्टोरी आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे आर्टिस्ट लोक एक चित्र काढतात, एक पेंटिंग करतात, ते बाहेर जाऊन विकतात. मग ते 50,000, 60,000, 1,00,000 बरोबर. असे काय जे किमती हं. असतील त्या आर्टिस्ट विकतो एक पेंटिंग. या इथे आम्ही काय करतो, की एक आम्ही चित्र बनवलेलं असतं आणि त्याच्या मल्टिपल कॉपीज काढतो. हं. आणि अ, मुळात आर्टिस्टला अशा मल्टिपल कॉपीज एका क्वालिटीच्या आणि स्पेशल हँडमेड करणं हे एक मोठं आव्हान असतं. तर याची हो. जी गंमत मी म्हटलं होतं, तर ती एक सांगतो, की माझी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालू होती आणि एकदा आमच्याकडे एक काम आलं होतं. कमिन्सचे जे फिल्टरचे तुम्ही पूर्वी बघितले असतील, की फिल्टरला आउटर रॅपर असायचे. ते असे होल हं, हं, असलेले हं. खूप असे परफोरेटेड हो, हो, आउटर हो. पेपरचे आउटर रॅपर असायचे. आणि हो. ते त्यांचे आउटर रॅपर म्हणजे त्यामुळे ते आउटर रॅपर वापरून लोकं डिझाइन कॉपी करायची. म्हणजे कमिन्सचे फिल्टर कॉपी करायचे. असं मार्केटमध्ये आलं हं. होतं. तर माझ्यासमोर डिझायनर म्हणून तेव्हा एक आव्हान आलं होतं, की हे पटकन कॉपी होणार नाही. अशा पद्धतीची म्हणजे कमिन्सला जे सप्लाय करायचे फ्लिपगार्ड म्हणून कंपनी. हां, त्यांचं हां, होतं हां. हो. की त्यांचं हे होतं, की हे फिल्टर्स कॉपी नाही व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचं डिझाइन करा. म्हणून मी डिझायनर म्हणून विचार करून एक डिझाइन बनवलं होतं. आणि गंमत अशी झाली, की त्यांना जो सप्लाय करणारा होता, त्याला ते बनवता येईना. तर तो म्हणाला, की हं. तुमचं डिझाइनच चुकीचं आहे. मग ते माझ्याकडे आले, "अहो, तुम्ही चुकीचं डिझाइन केलंय" वगैरे असं मला म्हणाले. एकतर मुळात असं हं. म्हटल्यावरच आपला काय म्हणतो इगो दुखावतो. काटा हलतो, काटा हलतो अगदी. हां, म्हणजे जेव्हा आपलं बरोबर असतं तेव्हा. मी म्हटलं, की "नाही, नाही, बरोबर आहे. ते हां. मी केलंय ते बरोबर आहे." तर ते जे आहेत त्यांना बनवता येत नाही. म्हटलं, "तुम्ही बनवून दाखवू शकाल का?" म्हटलं, "मी दाखवतो" म्हटलं. आता ह्यात गंमत अशी होती, की याच्यासाठी पूर्ण एक इंजिनिअरिंग प्रेस लागणार होता. म्हणजे हा पार्ट हो. बनवायचा तर पॉवर प्रेसेस लागणार होते. एक डाय बनवून घ्यायला लागणार होता. तो डायही खूप कॉस्टली होता. पण मी विचार केला, की ही एक संधी आहे. आपण प्रयत्न करू. हं. असं करून आणि तेव्हा लकीली काय झालं होतं, आमच्या वडिलांचे एक मित्र होते. त्यांचा प्रेस बंद पडत आला होता. म्हणजे ते अतिशय चांगले गृहस्थ होते. पण व्यवसायाच्या दृष्टीने थोडंसं त्यांना ते व्यवसायाचं गणित नव्हतं त्यांच्याकडे, खरं सांगायचं. बरोबर. हं. तर त्यांच्या मदतीने मी तो डाय बनवून घेतला. त्याच्यासाठी काय जो असेल तो खर्च हे केला. पॉवर प्रेस कुठेतरी दुसरीकडे जाऊन आम्ही सॅम्पल बनवून सॉरी सॅम्पल बनवली काही आणि प्रिंटिंग केलं, ते पंचिंग केलं वगैरे. पंचिंग म्हणजे पॉवर प्रेसवर पंच करावं लागतं. आपल्या हां, रेग्युलर हां, हां. पंचसारखं नाही. आणि हे हं. जाऊन तिकडे दाखवलं कमिन्समध्ये. तर ते म्हणाले, "अरे हो, बनवता येतंय की. मग तुम्हीच का नाही बनवून देत?" हा म्हणजे जो आम्हाला अपेक्षित होता प्रश्न, हां, तो हां. प्रश्न आला. मी म्हटलं की "ठीक आहे, देऊ." म्हणजे हे काय आहे, की एक वेळ त्या त्या वयातलं मला वाटतं, की ते एक धाडसी हे असतं, की हे ॲक्चुअली हो, आपण हो. जे शिकलो, तेव्हा असं काही आपल्याला फार स्ट्रक्चरली खूप शिकवलं असं नाही. त्यामुळे जे हातावर काम येईल ते करत जायचं. अशा पद्धतीनेच हो. आपलं सगळं चाललेलं असायचं. तर ते काम आम्ही हातात घेतलं आणि ते जेव्हा घेतलं, ही ISO 9000 वगैरे कंपनी होती. आम्हालाही ISO 9000 घ्यावं लागलं. त्याच्यानंतर ती खूप प्रोग्रेसिव्ह कंपनी होती. क्वालिटीबद्दल कॉन्शियसनेस चांगला होता. त्यामुळे हे मॅन्युफॅक्चरिंग करत असताना मला बरंच काही शिकायला मिळालं, की प्रोडक्शनमधलं. प्रोडक्शन कसं करायचं, हं. प्रोडक्शन लाईन कशी बसवायची. त्याच्यानंतर हं. त्याचे जे पॅरामीटर्स असतात, ती कशी हं. चेक करायची. ते टॉलरन्स असतो वगैरे, वगैरे असं बरंच काही. म्हणजे त्यात चिकार प्रॉब्लेम पण आलेले होते. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत गेलो. म्हणजे इतकं की आम्ही वन ऑफ द बेस्ट सप्लायर्स अशा लेव्हलला हं. होतो तेव्हा. याच्याबरोबर ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालू होती. याच्याबरोबर चिंटू चालू होता. याच्याबरोबर याचं म्हणजे हे तर बालभारतीचे मी चित्र करत होतो.
आणि हो, शिवाय हो. हे एक असं असे 4 वेगवेगळे व्यवसाय. त्यातले मग जे मी इलस्ट्रेशन्स वगैरे करायचो ते हळू-हळू कमी केलं. पण 4 व्यवसाय एका वेळी चालू होते आणि याच्यात बरंच काही शिकायला मिळालं, की हे सगळं आम्ही आणि आर्थिकदृष्ट्याही ते चांगलं व्यवस्थित हे होतं. हं. आणि त्यामुळे मग ती एक सिस्टीमची कल्पना आली, की जे हां, हां. आर्टिस्टना हा जो एक्सपिरियन्स मिळत नाही, तो बरोबर. एक्सपिरियन्स मी घेतला आणि तो हं. चांगल्या पद्धतीने निभावला. मी आणि माझी बायको भाग्यश्री आम्ही म्हणजे मी जेव्हा इथे मी म्हणतो तेव्हा आम्ही दोघंच असतोच असं बरेच याच्यात. अर्थात, अर्थात. हो. आणि कामाची विभागणी जी तू म्हणाला, की एकूण कामाची विभागणी आहे, तर ती जास्त करून हे सगळं जे लोकांकडनं काम करून घेणं किंवा अकाउंट्स वगैरे याच्यात ती जास्त चांगली आहे. हां. मी हां. मला तो मोठा एक त्रासदायक भाग असतो आपल्याला. हां, नाही तो एक चांगला हे आहे. पण एक आम्ही कायम सूत्र पाळलं, ते म्हणजे कोणाची उधारी ठेवायची नाही. वाह! वाह! त्याच्यानंतर शक्यतो कर्ज घेतलं तरी जास्तीत जास्त लवकर फेडायचं. कारण मला चिंटू करायचा असायचा. चिंटू करताना डोक्यावर टेन्शन नाही पाहिजे. तर खरं आहे. या दृष्टीने जे सगळं आम्ही हे करत गेलो, तर ते जी म्हणजे आम्ही पावलं उचलली, ती चांगल्या पद्धतीने हे केलं, की जेव्हा ॲडव्हर्टायझिंग थांबवून हे करायचं म्हटलं, तेव्हा आम्ही दोघांनी असा एक विचार केला होता, की आपल्याला कदाचित यश येणार नाही, असं आपण गृहीत धरू. पण जे मिळणार आहे त्याच्यात आपण चांगलं हे भागू. म्हणजे अशा पद्धतीने विचार करून ठेवला होता. नशिबाने तसं काही निश्चितच. करावं लागलं नाही. पण आपल्याला जे आवडतं त्या पद्धतीने काम करणं याला नक्कीच हे म्हणजे काही हे मोजावी लागते किंमत. तर तसं आम्ही बरोबर. हे केलं त्या पद्धतीने केलं. तर मी ही सगळी जसं चारू मगाशी सु एकच सेकंद. मी मगाशी जसं तुला सुचवलं, ही फिल्म बघितली आहे तुझी आत्ता. बहुतांशी सगळ्यांनी बघितलेली असणार आहे. पण ह्याच्यासोबत तुझ्याकडे आत्ता काही दाखवण्यासारखी काही नमुने तू केलेले जे काही कामात आहे, ज्याला आपण काष्ठशिल्प म्हणतो आहोत, ते जर हां, का असतील आणि ते जर का तू प्रत्यक्ष दाखवशील, हां, हां. तर आता कधी एकदा तुझ्या सृजन आर्ट गॅलरीला येऊन भेटतोय अशी उत्कंठा वाढेल रे. येस, येस. सगळ्यांनाच आणि मी इन्व्हिटेशन देतो, की तुम्ही नक्की या. म्हणजे प्रत्यक्ष बघणं म्हणजे या फिल्ममध्ये किंवा याच्यावर बघणं आणि प्रत्यक्ष बघणं या प्रॉडक्टमध्ये खूप फरक आहे. तर हो, हो. प्रसाद, मी तुला 2 मिनिटं तुझा स्पॉटलाइट बंद करेन दाखवायचंवर. हं. म्हणजे जरूर, जरूर. त्यांचं पूर्ण दिसेल. 2 मिनिटं सर. सर 2 हो, मिनिटं. हो, हो. हो, हां. हो. हां सर. दाखवा. येस. आता तुम्हाला अजून एक गंमत दाखवतो, की आमचं जे पॅकेजिंग आहे, ते येस. पॅकेजिंगही प्रचंड आवडतं लोकांना. म्हणजे अत्यंत. जेव्हा नक्कीच. हे प्रॉडक्ट तयार केलं, तेव्हा त्याचं प्रेझेंटेशन सर्वसाधारणपणे काय होतं, की आमची जी प्रॉडक्ट्स आहेत, ती गिफ्ट म्हणून दिली जातात. म्हणजे वेगवेगळे कॉर्पोरेट्स मोठे जे आहेत, तर त्यांच्याकडे ही प्रॉडक्ट गिफ्ट म्हणून दिली जातात. आणि गिफ्ट देताना काय होतं, समजा तुम्ही गिफ्ट रॅप केलं, की तो बाहेरचा कागद फाडून काढावा लागतो आणि अ, बाहेरचा कागद जो फाडून काढावा लागतो आणि पुन्हा रिपॅकिंग हा प्रॉब्लेम असतो. तर इथे आम्ही अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे इथे जस्ट तुम्ही ओपन करू शकता आणि यातनं हे प्रॉडक्ट काढू शकता. सॉरी, वाह! वाह! थोडंसं चमकणार आहे. नाही, नो प्रॉब्लेम. यात चारू तुम्हाला थोडंसं जांभळ्या तिरकं रंगाचं धरल्यावर व्यवस्थित दिसतंय. हां, जांभळ्या रंगाचं लाकूड जे आहे, ते नैसर्गिक रंग आहे त्या लाकडाचा, जे मोराच्या पूर्ण मानेसाठी आणि अंगासाठी वापरलंय. आणि मागची वेगवेगळ्या रंगाची लाकडं आहेत. अजून हा नटराज आहे. थोडं तिरकं धरल्यावर तुम्हाला त्यातल्या डायमेन्शनचा अंदाज येईल. या सगळ्या फ्रेम्स मला भाग्य मिळालं पाहायचं प्रत्यक्ष. हां.
तर याचं सुद्धा तुम्हाला डायमेन्शन दिसावं म्हणून मी मुद्दाम तिरकं एक दाखवतो. हो हो हो. वेगवेगळ्या थिकनेसची ही लाकडं आहेत. आता यात तुम्हाला गंमत सांगतो, हे गोल्डन सिडार म्हणून लाकूड आहे, हे वेंगी म्हणून लाकूड आहे, हे लाईट कलरचं आहे ते सायकामोर म्हणून आहे, हे स्टिम्बिच म्हणून आहे, हे मोहोगनी नावाचं लाकूड आहे, हे सापेली नावाचं लाकूड आहे. तर अशी वेगवेगळ्या जातीची लाकडं आम्ही लेझरनी कट करतो. इव्हन याच्यावरचं जे लाईन वर्क आहे दॅट इज बर्निंग ऑन वूड, लेझरनी खूप शार्प कटिंग येतं. जेव्हा आम्ही सुरू केलं होतं तेव्हा पहिला आमचा उद्देश होता की आपण आतली चित्र बनवायची आणि बाहेरनं फ्रेमिंग करून घ्यायचं. पण काही दिवसांनी असं लक्षात आलं की आपल्याला जे फ्रेमिंगची क्वालिटी अपेक्षित आहे ती क्वालिटी काही आपल्याला मिळत नाहीये. त्यामुळे मग ठरवलं की आपण स्वतःच फ्रेमिंगचं युनिट चालू करायचं. आणि आत्ता पुण्यातलं सर्वात चांगलं, म्हणजे आम्ही बाहेरची कामं करत नाही, फक्त आमच्या पुरतं करतो. पण सर्वात पुण्यातलं सर्वात चांगलं युनिट आमचं आहे. याच्याबद्दल मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो. आता फ्रेम ही पुढनं बघितली जाते, पण आम्ही अनेक पहिले काही वर्ष आम्हाला बॅकसाईड पण तेवढी प्रेझेंटेबल नाही असं जाणवत होतं. पूर्वी ते असं बीओपीपीचा ब्राऊन टेप लावलेला असायचा बॅकसाईडला हा फ्रेमच्या हा वगैरे, हा. अजूनही लावलेला असतो. आमची तशी नाही दिसत. आमचे इथे एक राईटअप लिहिलेला असतो की हे चित्र काय आहे याच्याबद्दलचा, किंवा हे कसं बनवलेलं आहे. मी कोणालाही मिळालं, समजा एखादं अजंठातलं चित्र मिळालं तर त्या अजंठातल्या चित्राबद्दलची थोडक्यात माहिती इथे मागे दिलेली असते. आणि इथे ते याची हे काय फंगस येऊ नये म्हणूनची पिशवी असते. फंगस म्हणजे हे पूर्ण सील सॉरी, हे चित्र पूर्ण सील असतं, पण कुठलंही म्हणजे वूडचं नाही, कुठलंही चित्र असलं तरी हा जो मागचा बोर्ड असतो तो जर का मॉइस्ट असं ऍटमॉस्फिअर असेल तर त्याला पातळ फंगस येऊ शकतो. त्याच्यासाठी असे सगळे विचार करून आम्ही ही चित्र केलेली आहेत. एक मिनिट भाग्यश्री येते. तर अशी चित्र आहेत ही. याच्यात अजून थोडं एक मोठं चित्र दाखवतो. आता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट, नंतर बँगलोर इंटरनॅशनल एअरपोर्टवर शॉप्स आहेत काही जिथे आमची चित्र विक्रीसाठी आहेत. आणि इंट्रोडक्शन मागे जी व्यक्ती आलेली आहे त्याला आपल्याकडे नवरा बायको असा एक उल्लेख केला जातो. मी भाग्यश्रीला चारूची बायको कधीही म्हणणार नाही. खऱ्या अर्थाने ती त्याच्या आयुष्यातली सहप्रवासी आहे. दोघं एकमेकांचे सहसोबती आणि सहप्रवासी आहेत. सो वेलकम भाग्यश्री. खऱ्या अर्थाने भाग्यश्री. येस. नमस्कार. तर ही अशी आहे आणि ही प्रत्यक्ष बघण्यासाठी, एक मिनिट, मी इथे 2-3 आर्टवर्क पण आणले म्हणजे तुम्हाला जरा चमकणार नाही तशी. यात पण तुम्हाला की हे वेगवेगळे प्रत्येक लाकूड हे त्याच्या नैसर्गिक रंगाचं आहे. हे वेगळं आहे, हे लाकूड वेगळ्या जातीचं आहे, हे लाकूड वेगळ्या जातीचं आहे. हे प्रत्येक लाकडं जी आहेत ती त्याच्या नैसर्गिक रंगाची आहेत. आणि त्यातनं आता अलीकडे आम्ही वुडन बुकमार्क असा पण एक प्रॉडक्ट काढलाय. पॅकेजिंग आहे. या पुढच्या वर्षी आपल्या प्रेसिडेंट आहेत त्यांना आणि त्यांच्या बोर्डाला मी मनापासून हे एक वेगळं नवीन प्रॉडक्ट काढलेलं आहे. हे जर का तुम्ही बघितलं तर हे पूर्ण कट केलेलं असं हे बुकमार्क आहेत. हो हो, पूर्ण लेझर कट केलं का? हा. आणि हे मोहगनी म्हणून लाकूड आहे. अफाट अफाट. याच्यावर चित्र काढून आम्ही डिजिटल प्रिंट केलेत. हा, ह्या प्रवासाबद्दल तुझ्याकडनं नंतर विचारायचंय. आता आपण ओझरलो आहोत त्याच्याबद्दल. वा वा, हे पाहिलं नव्हतं सर आम्ही आलो तेव्हा.
हा तुम्ही अरे हे नव्हता नवीन त्याचा प्रयोग चालू होता. क्या अफाट आहे, पण अफाट प्रकार आहे, अफाट. तर थोडासा चारूचा ओघ जो काय आहे तो थांबू नये असं तुम्हाला सगळ्यांनाच वाटत असेल. पण सौमित्र, आता तू हा जो अफाट शब्द वापरलास का नाही, त्याला धरून मी सांगतो की अफाट लोकप्रियता असलेला चारूचा चिंटू किंवा ह्या चारू अधिक प्रभाकर वाडेकर, प्रभाकर वाडेकर तोही माझा पूर्वाश्रमी मित्र होता, आज तो हयात नाहीये. पण ह्या दोघांचा हा चिंटू इतका परमोच्च यशाच्या शिखरावर असताना, चारू तू हा प्रवास थांबवलायस कुठेतरी. तो त्याच्या वेगवेगळ्या स्वरूपात तू चालू ठेवलायस, नो डाऊट. पण हे हो. नेमकं थांबण्याची जी तुला क्षमता साध्य झाली, की बाबा रे आता थांब अशी म्हणायची वेळ आली नाही, याच्याबद्दल तुला काय वाटतं रे? चिंटूचा प्रवास जो पेपरमधनं रोज उत्कंठा असायची, की पेपर आल्यानंतर पहिलं पान बघितलं जायचं काय? तर चिंटू कुठल्या पानावर ते पान, आणि मग उर्वरित प्रवास. याच्याबद्दल तुला काय वाटतं रे? नाही, एकतर 22 वर्ष मी आणि प्रभाकर एकत्र काम करत होतो आणि हा प्रवास अचानक म्हणजे काही कळायच्या आत म्हणजे प्रभाकरला म्हणजे अक्षरशः आदल्या दिवशी त्याला त्रास झाला आणि दुसऱ्या दिवशी तो नाहीये, हो, हो, अशी हो. परिस्थिती झाली होती आणि 22 वर्ष रोज आम्ही भेटायचो. तर त्यामुळे एकदम असं वाटलं की कारण प्रत्येक वेळा चिंटू करताना त्याची आठवण येणार, पुढे अगदी, चालू ठेवू अगदी. शकलो असतो. पण तर त्या दृष्टीने मी म्हटलं की आपण एक ब्रेक घेऊया आणि तो ब्रेक घेतला. बरं, ब्रेक घेतला तेव्हा हे आमचं सुरू झालेलं होतं. म्हणजे सृजनचे आणि हो, वाढत हो. होतं. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स येत होता. माणसं वाढत होती आणि आपोआप मग तिकडे जास्त लक्ष द्यायला लागलो. आणि तो व्यवसाय अजून मोठ्या-मोठ्या पद्धतीने वाढत गेला. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा एक 7-8 महिने झाले, दुसरं एक असं होतं की त्याचे कॉपीराइट्स जे होते, म्हणजे मी सगळ्यांच्याच कॉपीराइट्स बद्दल जागरूक असतो. तर ते हां. मला प्रभाकरच्या फॅमिलीकडून विकत घ्यायचे होते. विकत म्हणजे व्यवस्थित योग्य मोबदला देऊन, की हं. जेव्हा आपण एखादं कॅरेक्टर डेव्हलप केलंय, तर त्याचं पूर्ण ताबा आपल्याकडे असावा. ताबा म्हणजे कसं, की आपण बरोबर. त्याचं काहीही करू शकतो. काही आपल्याला जो फ्रीडम म्हणतो, ताबा म्हणण्यापेक्षा तो एक हं. फ्रीडम हवा. तर तसं म्हणजे हं. अगदी या इथे मला आवर्जून सांगायला पाहिजे, की प्रभाकरच्या बायकोनी सांगितलं, की "मला एकही पैसा देऊ नकोस. तुम्ही हो, ते हो. डेव्हलप केलंय, तुम्ही दोघांनी डेव्हलप केलंय. त्यात माझं हो, काही हे नाही." हो. पण तरी अशा पद्धतीने हे केलं नाही. व्यवस्थित आम्ही ते सगळं करूनच कागदोपत्री आणि आर्थिकदृष्ट्याही व्यवस्थित हे केलं. पण जोपर्यंत हे सगळं झालं, तोपर्यंत हा व्यवसाय वाढला होता. आणि दुसरं मग विचार केला, की आपल्याला अगदी ते काय फार माझं आर्थिक उत्पन्नाचं मोठं साधन होतं असं नाही. तर हं. विचार केला, की मग आपल्याला आवडेल तेव्हा आपण चिंटू करूया. अशा ह्याने मग माध्यम कुठलं? तर सोशल मीडिया. हं. कारण बरोबर. वर्तमानपत्र असेल तर ते तुम्हाला रोज करायलाच पाहिजे. हो, पण हो. सोशल मीडियासारखं माध्यम आहे, की तुम्हाला आवड म्हणून तुम्ही करू शकता. आणि मग सोशल मीडियावर चालू केलं आणि Facebookवर आता चालू आहे चिंटू. Facebookवर 6 लाखांपेक्षा जास्त लोकं आहेत. हो. Instagram अलीकडे चालू केलंय. तेही 50,000 क्रॉस केलं आता. अगदी अलीकडे चालू केलं आणि खूप फास्ट हे केलंय. हो. त्यामुळे मजा येते. म्हणजे जी चिंटू करून जे लोकांना आनंद देणं आणि आपण हो. आनंद घेणं, हे हं. चालूच आहे. आणि त्याच्याबरोबर असं झालं, की मग प्रत्येक कार्टूनिस्टला एक स्वप्न असतं ॲनिमेशन करावं. मग हां. चिंटूची ॲनिमेशन केली. म्हणजे त्यालाही खूप वेळ लागतो. चिंटूचे हं. ॲनिमेशन फिल्म्स बनवणं, त्याला प्रचंड वेळ लागतो. तर खरं चिंटूच्या आहे. ॲनिमेशन फिल्म्सचं चॅनेल बनवलं. तर तेही एक चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे आता सगळ्या त्या हे मिळून काही कोटीच्या वर वगैरे त्याचे व्ह्यूज गेलेले आहेत. आणि अरे मग बापरे! आता नुकतंच एक आम्ही अजून एक प्रोजेक्ट हे केला, की स्नॉवेल म्हणून एक ऑडिओ ॲप आहे. मुलांसाठी चिल्ड्रन बुक ऑडिओ ऑडिओ ॲप. तर त्यात चिंटूच्या गोष्टी म्हणजे त्या ॲपचा हं, हं. चिंटू हा ब्रँड अँबॅसेडर झालाय. आणि बरं. त्याच्यात मुलांसाठी भरपूर गोष्टी आहेत.
आणि चिंटूच्या गोष्टी तिथे असणार आहेत. आत्ताच आम्ही स्पर्धा घेतली होती की चिंटूसाठी आम्हाला आवाज हवाय लहान मुलाचा. बर त्या पर्टिक्युलर साधारण 6 ते 10 या 7 ते 10 या वयोगटातला. तर 800 मुलांनी हे पाठवलंय, त्यांचे आवाज पाठवलेत रेकॉर्ड करून. आणि ते इतके चांगले आहेत की म्हणजे जवळजवळ 50 उत्तम दर्जाचे आवाज मिळाले. त्यातनं आता कसे शोधायचे याचं आमचं छाननी चालू आहे. तर आणि मग ते चिंटूच्या गोष्टी तो चिंटू सांगेल त्याच्या आवाजात. तर तुमच्या इथेही जर का कोणी लहान मुलं असतील, नातवंड मुलं व्हॉटेव्हर, तर त्यांना हे स्नॉवेल SNOVEL स्नॉवेल म्हणून ऍप आहे. तर ते खूप आवडेल, कारण आत्ताच्या पॅन्डेमिकच्या काळात मुलांचा जो स्क्रीन टाइम असतो पाहणं ते खूप वाढलंय. ते कमी करण्यासाठी हा चालू केलाय. फर्स्ट क्लास. सौमित्र, एक आपला थोडासा वेळ हातात असेल तर त्याची जी सहप्रवासी आहे तिला मला काहीतरी विचारलेलं चालणार आहे का, वेळ असल्यास? अगदीच चालणार आहे. काही आम्हाला एवढे भाग्यश्री खरी आहे त्यांची ती. आपण चारूचा जो सगळा चतुरस्त्र प्रवास ऐकतो आहोत, आता पाहिलं सुद्धा आहे थोडस त्यातला एक भाग. भाग्यश्री, तू चारू बरोबर कॉलेज मधनं असल्यापासून आहेस. आपण एक असा सगळ्यांचा समज असतो, मोडी असतात चित्रकला वगैरे वगैरे प्रांतातली लोक. आता तूही चित्रकला शिकलेली, चारूही चित्रकला शिकलेला, काय ग हे मूड बॅलन्सिंग कसं काय साधलं ग तू? एक सांगू का, मी मुडी नाहीये, मी विसराळू खूप आहे. विसराळू आहे. आता तिला सांगू जरा माईक तिच्याकडे दे जरा थोडा वेळ, की हे सगळं कसं ताळतंत्र सांभाळलं. तो म्हणतोय ऍडमिनिस्ट्रेशन व्यवसायाचं तू सांभाळते आहेस. हे सगळं जरा थोडक्यात काहीतरी जरा गमतीशीर प्रसंग सांग ना एखाद दुसरा. त्याच्या डोक्यात सतत चिंटू असतो माहितीये का. कधी कुठनंही असा बाहेरनं जाऊन आला तरी एकदम तो काढायला बसेल. मग तेव्हा त्याचं खाण्यापिण्यात काही लक्ष नसतं. एकदा काढायला लागला की तो खूप वेळा बसलेलाच असतो आणि रोजचा चिंटू करायलाच त्याला 4 तास तरी कमीत कमी लागतात. विनोदी प्रसंग असा बापरे. सौमित्र, साकार एखादी गोष्ट होण्यापूर्वीची मेहनत जी काय चालली आहे, तू सहज बापरे म्हणलास, ते भाग्यश्रीकडनं कळलं म्हणून बापरे उत्कार आला तुझ्याकडनं. भाग्यश्री, सांग आता एखादा किस्सा. किती सांगू असा प्रश्न आहे त्यांना. काय नक्की काय सांगूया तुला आता? त्याच्यातले अनेक असतात की भाज्या आवडणं न आवडणं हे घरात घडणारे नेहमीच असतात. त्याच्यावरनं बरेचदा होतं. एकदा कुठल्या तरी आम्ही फंक्शनला गेलो होतो वाढदिवसाच्या ह्याला. तेव्हा तिथे शेवटी असा एक खूप उशीर झाला होता आणि एकच तुकडा असा केकचा होता. तेव्हा त्याच्यावरनं असं कोणी खायचा असं चर्चा झाली. त्याच्यावरनं त्याला चिंटू सुचला होता. तो प्रभाकरने त्या दिवशी लगेच तो चिंटू केला होता की वरचा भाग मी खातो, चिंटू म्हणला, आणि खालचा तू खा. असे काही काही प्रसंग घडत असतात, त्यातनं त्याला सुचत असतं काहीतरी. बरे. चारू, तू काहीतरी सांगत होतास, सांग ना. नाही म्हणजे माझ्या याच्यात ते आहे की विसराळूपणा हा माझा खूप मोठा हे आहे. त्यामुळे तिच्याकडे ते सगळं जे डॉक्युमेंट्स वगैरे सगळं जे असतं ते ती सांभाळते. किचकट गोष्टी ताण घेत नाही कधी डोक्यात. व्यावहारिक आणि किचकट गोष्टी फक्त कसं आहे, त्या गोष्टी सांभाळावी लागतात असे. त्याशिवाय पुढे न्यायचा कुठलाही व्यवसाय तर काही इलाज नाही. पण एक असतं की मला आपण आर्थिक दृष्ट्या कुठे आहोत, म्हणजे बिझनेसच्या दृष्टीने प्रॉफिट किती आहे, काय आहे, किंवा त्याचं कॉस्टिंग कसं करायचं याच्याबद्दल मी खूप जागरूक असतो. दुसरं म्हणजे आम्ही आमच्याकडे जी काम करणारी लोक आहेत त्यांना एक सांगितलेलं आहे, ही जी आमची प्रोडक्ट्स आहेत ती खूप चांगल्या, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की सचिन तेंडुलकर, विराट कोहलीला मिळालेलं आहे. देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर गेले होते तेव्हा
कोरियाच्या डेप्युटी प्राईम मिनिस्टरना वगैरे दिलेलं आहे. हो 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 अजून नरेंद्र मोदींनाही मिळालेला आहे. असे अनेक किंवा इथे वेगवेगळ्या कंपन्या तिथे काही परदेशी पाहुणे येतात त्यांना दिली जातात. तर आम्ही आमच्या इथल्या लोकांना एक सांगितलेलं आहे की तुम्ही याच्याकडे सृजन आर्टचं प्रॉडक्ट म्हणून बघू नका, तर हे भारताचं रिप्रेझेंटेशन करणारं प्रॉडक्ट आहे असं बघा. मस्त मस्त मस्त. ही क्वालिटी तुम्हाला हे केलं, लोकांना असं वाटलं पाहिजे अरे ही क्वालिटी भारतात मिळते, अशी क्वालिटी भारतात तयार होते आणि ते भारतीय प्रोडक्ट असल्याचा देणाऱ्यालाही अभिमान वाटला पाहिजे की अरे वा वा. त्यामुळे म्हणजे आम्ही असे खात्री असते आम्हाला की आम्ही आमच्या इथनं बाहेर पडणारं जे चित्र आहे ते उत्तमच असेल याच्याबद्दल आमची खात्री असते. कारण हा आर्ट जरी असला तरी त्यात क्वालिटी कॉन्शियसनेस पण खूप महत्वाचं आहे. वूड जर का तुम्ही बघितलं तर प्रत्येक लाकडाचा तुकडा हा वेगवेगळ्या टेक्स्चरचा आणि कलर, म्हणजे एकाच लाकडाच्या याच्यात एका साईडला थोडा वेगळा कलर, दुसऱ्या साईडला थोडा वेगळा, ह्याचा सगळा विचार करून हे सगळं आम्ही बनवलेलं आहे. आणि या त्यातनं काम करणाऱ्या लोकांना खूप अभिमान आहे आमच्याकडे काम करतात त्यांना की आपण हे या क्वालिटीचं काम करतो किंवा अमक्या कंपनीत आपलं गेलंय प्रॉडक्ट. सुंदर ते अभिमानाने सुंदर सुंदर. म्हणजे कोणी ढकलू काम जे असतं तसं करत नाही आणि तसे 9 to 5 पाट्या टाकत नाहीत लोक थोडक्यात म्हणजे. बरोबर. कारण रोज चित्र बनवणं हाही त्यांच्यासाठी आनंदाचा भाग. खरंय खरंय खरंय. एक आनंददायी, स्वतःला आनंद देणारा, आपल्या सहकाऱ्यांना आनंद मिळवून देणारा हा तुझा व्यवसाय आहेच आहे. चारू, एखादा अगदी दुर्मिळ, खूप काळ तुझ्या आठवणीत असलेला एखादा प्रसंग सांग की ज्याचा तो प्रसंग कधीच तू आनंददायी असा एखादा विलक्षण असा काहीतरी प्रसंग सांगू शकशील सृजन आर्ट गॅलरीशी संबंधित? सचिन तेंडुलकरला दिलं होतं. हा मुंबई पोलीस त्यांच्याकडनं म्हणजे तेव्हा हे होते कोण बरं, सत्यपाल सिंग होते मुंबई पोलीस कमिशनर. तर त्यांचा फोन आला होता की सचिन तेंडुलकरला देण्यासाठी. सचिन तेंडुलकरची जी शेवटची मॅच होती ब्रेबॉर्न स्टेडियमवर, तेव्हा वेस्ट इंडिज त्यांचा मोमेंटो वूडमध्ये बनवून द्यायचा होता आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं. आणि आदल्या दिवशी येऊन ते घेऊन जाणार होते, म्हणजे त्यांची गाडी येणार होती आणि ते घेऊन जाणार होते. आणि गंमत म्हणजे तुम्हाला आठवत असेल ती मॅच एक दिवस आधीच संपली म्हणजे त्याच्या आदल्याच्या आदल्या दिवशी त्यांची धावपळ सुरू झाली. कारण असं चित्र दिसायला लागलं की मॅच संपत आली आता, मग लगेच आम्हाला फोन वगैरे. आणि ज्या दिवशी हे द्यायचं होतं त्या दिवशी पहाटे पोलीस आमच्याकडनं 5 वाजता वगैरे आले आणि ते मेमेंटो घेऊन गेले आणि तिकडे मग ते वेळेत पोचून सचिनला, आम्ही सुद्धा इथे बरेच धावपळ करून ते सगळं वेळेत पूर्ण केलं. तर तो एक गमतीशीर असा म्हणजे चांगल्या ठिकाणी गेले. किंवा राज ठाकरे आले होते आमच्या इथे आर्ट गॅलरीवर आले होते आणि त्यांनी तिथे आम्ही किमती लावल्या होत्या अगदी सुरुवात ते. तर त्यांनी असं बघितलं वगैरे आणि मला म्हणाले अरे त्याच्यावर काय 2 शून्य द्यायचे विसरलायस का? म्हणजे खरी रिॲक्शन आहे. एवढा कमी काय ठेवलं. तर हाही एक. आणि राज ठाकरेला आर्ट मधलं खूप चांगलं कळतं. वादच नाही. हो 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 हो. तर ते त्यांनी खूप अप्रिशिएट केलं. त्याचं हे असं अप्रिशिएट करणं होतं की अरे असे अनेक प्रसंग आहेत. आता प्रत्येक एकदम मी जसं म्हटलं की मी विसराळू जास्त आहे, सगळे पटापट मला आठवणार नाही. नाही पण हा जो शेवटचा किस्सा सांगतोय राज ठाकरेंचा, आपल्याला उलटा अनुभव घेण्याची खूप सवय असते नाही. आपण समजा एखादी गोष्ट सांगितली की याचे 100 रुपये होतील, 80 ला देता आलं तर बघा ना वगैरे, असंच ऐकायची सवय असते नाही का आपल्याला. तर निवडक उद्योजक मित्रांनो आणि विशेष करून सौमित्र, चारू बरोबरचा हा जो प्रवास आहे मग सांगण्याचा, चारूंनी मितभाषी म्हणून सुद्धा भरपूर चारू आज भरभरून बोलतो आहे. सगळ्यांनाच थोडा का विना उलगडा झालेला असावा. एक चित्रकार ते एक उद्योजक
याच्यातले काही त्यांनी मोठे टप्पे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, आपल्यापर्यंत आलेले आहेत. सौमित्र, आता आपल्याला सगळ्यांना उत्सुकता असेल, कुणाला कुणाला काहीतरी विचारायचं नक्कीच असेल चारूला, जरूर विचारू शकतो आपण, अर्थात तुमच्या वेळेच्या गणिताप्रमाणे. एक दोन फक्त पहिल्या मला 2 गोष्टी जाणवल्या त्या मी सांगतो. एक, आम्ही नेहमी, निशांत आणि मी नेहमी बोलत असतो की कायम म्हणतोय की बाहेर चमचम करण्याकडे आपलं मन असतं. आवाज माझा आवाज आता येतोय? हा येतोय. हा, बाहेर बाह्य गोष्टींकडे आपण लक्ष नाही दिलं तर आतमधला प्रवास जरा जास्ती चांगला होतो. तर तुम्ही मगाशी म्हणलात की हे लेझर कटिंग करणारी पुण्यातली आमची संस्था आहे, आणि याच्यानंतर तुम्ही परत पॉज घेतला, हे मी खात्रीशीर सांगू शकतो असं तुम्ही म्हणला. एखादा म्हणजे हा निगर्वीपणा जो आहे ना, नाही, मला सांगायचं काय लक्षात घ्या, नाहीतर असं बोलण्याकडे पटकन आपलं मन जातं की हे मला प्रचंड याच्याबद्दल अभिमान आहे असं आपण म्हणतो, पण हे तुम्ही याच्यावरती प्रचंड सॉफ्ट आहात. आणि मला वाटतं याच्यामुळे तुमचं काम, आमचा जो निवडचा गाभा आहे ना, तो आम्ही हे ठेवला की आपली योग्यता वाढवणं, इकडे तुमचं कल आहे. ही मला एक गोष्ट पहिली. आणि दुसरी गोष्ट, आमच्या स्मिता मॅडम आहे तिथे, स्मिता सोहोनी, त्यांनी डॉक्टरेट केली आहे की दुसऱ्या तिसऱ्या जनरेशन मध्ये व्यवसाय जातो तेव्हा त्यांचं पैशाबद्दल असलेलं उत्तम ज्ञान ते भाग्यश्रीताईंकडे अगदी चांगलं दिसतंय, उत्तम. आणि ज्या कुटुंबांमध्ये सगळं कुटुंब ज्या व्यवसायात असतं ते पुढे जातात व्यवसाय, असं त्यांनी दिलेलं आहे. तर मला हे अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं. आणि प्रसादचं विशेष अभिनंदन की प्रसादनी सगळं या मुलाखतीचा किंवा गप्पांचा फ्लो आहे हा पूर्ण व्यावसायिक ठेवला. तर नाहीतर पटकन चिंटू मध्ये आपण वाहून जाऊ शकतो, पण ती तुमची ओळख आहेच, त्यात तुम्हाला ओळख द्यायची. म्हणजे आमची मुलगी पण आता या बिझनेस मध्ये येते आमच्या. हो, मी तिला भेटलेलो आहे आणि तिला सुद्धा उत्तम जाण आहे. तर खूप अभिनंदन. मनीषा, आपल्या पेपर आर्ट वाली जी आहे, पेपर आर्ट वाली मनीषा, तुम्हाला जरा मी स्पॉटलाइट करतो आणि तुम्ही प्रश्न विचारा. आणि मला अपेक्षा होती. एक सौमित्र, एकच सेकंद, तू जो उल्लेख केलास ना आता चारूच्या साधेपणाबद्दलचा, हो, व्यंगचित्रकाराची जी एक शैली असते ना, त्याच्यात स्ट्रोक्स म्हणतो आपण त्याला, काही भरमसाठ रेषा असतात, रेषांचा फ्लो असतो, त्याच्यातनं ते साकार केलेलं असतं. चारूची चित्र तू आठवून बघ, चिंटू बद्दलची, किती साधी आणि सरळ, कमीत कमी रेषा रंगाचा वापर केलेले आहेत. ऍब्सोल्युटली. आणि त्याची जी चित्र आहेत ना, ते तसंच ते स्वभावाचं रूपांतरण आहे बघ. तो जसा साधा, सिंपल आणि कामात मग्न असलेला आहे ना, तीच त्याची चित्र आहेत बघ. असा हा सरळ, साधा पण उद्योजकतेवरती लक्ष केंद्रित असलेला आहे. त्याचा जो सुरुवातीला उल्लेख केला सौमित्र, त्याचा जो सुरुवातीला उल्लेख केला की त्याला आदराने, प्रेमाने पंडित चहा जे मी म्हणतो आहे, तो खरंच पंडित आहे बघ. बरोबर. मनीषा मॅडम, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. तुम्हाला भेटून पहिल्यांदा तर खूप जास्ती आनंद झाला. तुमचं पहिल्यांदा चित्र मी बघितलं होतं ते क्रॉसवर्ड मध्ये, आणि तेव्हापासून उत्सुकता होती की हे कसं करत असतील, आणि आज तो योग आला. मला असं विचारायला आवडेल की तुम्ही हे काही वर्कशॉप वगैरे स्वरूपामध्ये शिकवता का? नाही, वर्कशॉप असं काही घेत नाही. एकतर आत्ताच आम्ही सगळं त्याचं कॉपीराईट वगैरे, रजिस्ट्रेशन वगैरे ह्याच्यातच आहोत. त्यामुळे नाही. आणि दुसरं काय म्हणजे वर्कशॉप का घेत नाही सांगतो की यात तुमची चित्रकला हा एक भाग असतो. म्हणजे चित्रकला शिकवायची, नंतर त्याचं टेक्नॉलॉजी शिकवायची, पुन्हा वूड मधलं. तर आता असं कोणी मला फार दिसत नाही की खूप जण, म्हणजे लोकांना ते नुसतं चिकटवणं वगैरे एवढ्याच्यात इंटरेस्ट असतो. पण हे सगळं जो इनडेप्थ अभ्यास आहे की याच्यात फक्त एकच हे नाहीये, याच्यात खूप आहे. चित्रकलेसाठी तुम्हाला इंडियन आर्टचा अभ्यास करायला पाहिजे. या पद्धतीचे एक इंडियन आर्टचा, म्हणजे आम्ही तरी इंडियन आर्ट फक्त पुरती मर्यादित नाही ठेवली, तर वाईल्ड लाईफ वगैरे वगैरे पण आम्ही केलं. त्यामुळे तुम्ही उत्तम चित्रकार असाल तर पुढे आपल्याला अजून त्यातलं पुढचं हे करता येतं. तर त्यामुळे आम्ही नाही आलो. पण त्या नक्की भेट द्यायला आवडेल. धन्यवाद सर. नक्की या, नक्की. मनीषा मॅडमचे पेपर आर्टचे क्लासेस आहेत आणि त्या म्हणजे आता विशेष आर्ट आहे. याच्यात आम्ही एम्बॉसिंग वगैरे केलं जातं, पेंटिंग आहे, आणि हे जे आहे ते सगळं कटवर्क हाताने केलं जातं. व्हेरी इंट्रिकेट वर्क.
सुंदर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. आपण आता फक्त असं करूया की ज्यांना कोणाला बोलायचं असेल पटकन एखादा आपण बोलूया. आणि चारुहास सरांना स्तुतीसुमन आपण इतकी उधळू शकतो, परंतु तुम्हाला काही विषय विचारायचं असेल तर विचारा जरूर. कलाकाराच्या अंतरंग सौमित्र, मिनल ताई आल्यात का रे? हा? मिनल ताई आल्यात का? नाही, बिनल ताई नाही दिसत. ओके. संस्कृत हे कोण आहे? संस्कृती सर मी बोलू शकते. हॅलो, कोण बोलतंय? आदिती का? आदिती. हा. चारुहास सर नमस्कार. अँकर आदिती नमस्कार. कुलकर्णी. हा. काय म्हणताय कोण? सर? कुठे आहे? आपण आदिती कुलकर्णी. दोन मिनिट. व्हिडिओ आदिती चालू. दिसत नाही. हा. आदिती, व्हिडिओ तुझा चालू आहे का? हो सर, 1 मिनिट. तो चालूच होत नाहीये, काय माहित नाही. कॅनॉट स्टार्ट. बरं ठीक आहे, बोला. बघते. ठीक सर आहे. आता तुमचा थोड्या वेळापूर्वी याचा पण तुम्हाला लक्षात आलं असेल ना, बेला शेंडे. आपण टच मध्ये आहोत. बेला शेंडे हो. कार्यक्रमाची अँकर. Correct, युवा correct. सृजन तर कला